आज बनवली गुढीपाडव्यानिमित्त पुरणपोळीसोबत कटाची आमटी। तर कटाची आमटी बनवण्यासाठी बघा, आपण जी पुरणपोळीसाठी डाळ शिजवलेली असते त्या डाळीतलं जे एक्स्ट्राचं पाणी निघतं त्याच डाळीच्या पाण्याची आपल्याला कटाची आमटी बनवायची। त्यासाठी इथं बघा मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडा आल्याचा तुकडा, थोडासा पुदिना, थोडीशी कोथिंबीर, थोडं सुक्कं खोबरं, त्यासोबत थोडे खडे मसाले घेतलेत बघा आणि थोडासा कढीपत्ता। हे सगळं मी मिक्सरला छान वाटण करून घेतलं। त्यानंतर एका कढईमध्ये तेल टाकलं, थोडेसे जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकला। त्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण तेलामध्ये छान फ्राय करून घेतलं। त्यानंतर यामध्ये आपलं साठवणीचं जे घरगुती काळं तिखट असतं ते काळं तिखट टाकलं, थोडा कांदा लसूण मसाला, एक काश्मीरी लाल तिखट, थोडीशी हळद, थोडा धना पावडर आणि त्यासोबत थोडा गरम मसाला घातला। छान असं मिक्स करून घेतलं। त्यानंतर यामध्ये डाळीतलं जे पाणी होतं ते पाणी घातलं, चवीपुरतं मीठ टाकलं आणि छान अशी आमटी शिजवून घेतली। इथं तयार झाली आपली कटाची आमटी। चला आता पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।